नमस्कार. मी जयकुमार भोसले. दिनांक 7 जुलै रोजी आपल्या बिब्बी गावात एकता फाउंडेशनच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे. त्या संदर्भात आपल्याशी बातचीत करण्यासाठी फाउंडेशनचे काही पदाधिकारी उपस्थित आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करूयात. नमस्कार सर. आपल्या आरोग्य शिबिराबद्दल आपण काय सांगाल? नमस्कार. मी प्रवीण बळवंतराव नलावडे, अध्यक्ष एकता फाउंडेशन बिब्बी. वास्तविक पाहता हे जे एकता फाउंडेशन जे आहे, ते या बिब्बी गावातील सर्व तरुण मंडळांनी ज्यांनी सार्वभौमुक काम करण्यासाठी आणि समाजभिमुख काम करण्यासाठी उभी केलेली एक संघटना म्हणण्यापेक्षा एक फाउंडेशन तयार केलं. या फाउंडेशनचं रजिस्ट्रेशन 25 ऑगस्ट 2025 साली झालं. ज्या दिवसापासून रजिस्ट्रेशन झालं, धर्मदायचं रजिस्ट्रेशन आम्हाला मिळालं, त्या दिवसापासून आम्ही सामाजिक कार्यामध्ये आम्ही सहभाग घेतला. गावामध्ये त्यानंतर आम्ही बरेचसे असे उपक्रम राबवले, म्हणजे रक्तदान शिबिर असेल, कोणाला मेडिकल त्याची मदत करण्यासाठी असेल, शैक्षणिक ॲडमिशनसाठी आम्ही संस्थेची पत्र वापरली गेली. जॉब लागण्यासाठी चांगल्या कंपन्यांमध्ये काही यांच्या शिफारशी घेऊन आम्ही संस्थेच्या लेटर हेडवरती आम्ही त्यांचंही काम केलंय. काही लोकांमध्ये आम्ही एका आर-ओची सुद्धा मागणी केलेली आहे. अशा संस्थेचं बरचसं काम चालू आहे. स्वच्छ भारत अभियानाच्या अंतर्गत आम्ही शाळा, कॉलेजेस, अंगणवाड्या या सगळ्यांना स्वच्छतेचे डस्टबिन वाटले गेले. आम्ही अशा प्रकारचे सर्व सार्वजनिक कामं करत असताना एक आपल्या गावाकडं एक आरोग्य धनसंपदा, ज्याची आरोग्य चांगले त्याच्याकडेच सर्व धनसंपदा असं आपण मानलं जातो. आणि ग्रामीण भागामध्ये विशेषतः कोणीही इतकं आपल्या स्वतःच्या शरीराकडे लक्ष दिलं जात नाही. हे पाहण्यात आल्यानंतर त्यांनाही त्यांचं मेडिकल करणं गरजेचं वाटलं. म्हणून आम्ही सर्वांनी संस्थेच्या पदाधिकारी सगळ्यांनी आम्ही मिळून ठरवलं, की आपल्या गावामध्ये आणि फक्त गावच नव्हे तर पंचकृषीमध्ये आपण सर्वांनी मिळून जर ते सर्वांचं मोफत आरोग्य तपासणी शिबिर राबवलं, तर ते संस्थेचं म्हणण्यापेक्षा आपण गावासाठी काहीतरी देणं लागतो. जसं आमचे मित्र म्हणणार आहेत, त्यानुसारच आपण अ, त्या शिबिराचं आयोजन केलेलं आहे. या शिबिरामध्ये आपण बऱ्याचशा बीपी असेल, बीएमआय असेल, शुगर्स असेल, सुद्धा, नेत्र, स्त्रीरोग तज्ञ अशा बऱ्याचशा टेस्ट आहेत. 9 प्रकारच्या आपण इथं तपासण्या करणार आहोत. मोफत सर्वसाधारणपणे टेस्ट केली जात नाहीये. पण आपण मशीन सुद्धा इथं करणार आहोत. त्यामुळे शिबिराचा लाभ संपूर्ण बीबी आणि बीबी पंचक्रोशीतील सर्वांनी घ्यावा. यासाठी आम्ही आज इथं आवाहन करण्यात आहोत. आता या शिबिर ही 7 तारखेला सकाळी 9:30 वाजता सर्वांनी तिथं उपस्थित राहून याचा लाभ घ्यावा. आमच्या सर्वांचं एक टार्गेट आहे, की कमीत कमी 700 ते 800 रुग्णांच्या तपासण्या व्हाव्यात. हे आमचं उद्दिष्ट आहे. आणि एवढं सगळं केल्यानंतर एका जरी माणसाचं आम्ही जर आमच्या या शिबिराचा फायदा होऊन जर होणारा संभाव्य धोका, शारीरिक धोका जर टाळला, तर आमचं शिबिर हे यशस्वी झालं असं आम्ही म्हणू शकतो. आणि म्हणून पुन्हा एकदा सर्वांना आमच्या संस्थेच्या मार्फत बीबी आणि बीबी पंचक्रोशीतील सर्वांना या शिबिराचा लाभ घेण्यासाठी आम्ही आवाहन करतोय. विशेषतः महिला असतील, बचत गटांनाही आम्ही सांगितलेलं आहे. महिला असतील, ग्रामपंचायतीमार्फत आपण सगळ्यांना आवाहन केलेलं आहे. वयोवृद्ध माणसं असतील, 50च्या पुढच्या लोकांनी तर खास करून याचा भाग घ्यावाच. खास करून वारकरी संप्रदाय, जी 8 तारखेला आपल्या इथून बिब्बीतून वारी जाणार आहे. त्या वारीतील लोकांना सुद्धा त्याचं 7 तारखेलाच त्यांचं जर मेडिकल घेतलं गेलं, तर त्या मेडिकलमध्ये जर एखाद्याला समजा कुणाचीच काही आजार असतील किंवा काही प्रॉब्लेम्स असेल, तर तिथं जर आढळलं, तर त्याला योग्य ते डॉक्टरांचे सूचनेअंतर्गत त्याचं सगळे ट्रीटमेंट करता येईल. त्याला तर योग्य ते गोळ्या, औषध दिले जातील आणि त्याची वारी सुखद होईल. हा एक त्यामागचा उद्देश आहे आणि हा उद्देश सर्वांनी मिळून हा चांगला एक उद्देश म्हणून आपण एक उपक्रम राबवत आहे. म्हणून गावाला, संपूर्ण पंचक्रोशीला पुन्हा एकदा मी आवाहन करतो, की सदर शिबिराचा आपण लाभ घ्यावा आणि अ, एक चांगल्या प्रकारे एक यशस्वी शिबिर होण्यात आमची मदत करावी, ही विनंती. धन्यवाद. शिबिराच्या मार्फत एकाचं जरी काही निदान झालं आणि त्याचा जर होणारा संभाव्य धोका जर टळला, तर आमचं शिबिर यशस्वी झालं असं आम्ही म्हणेल. आणि म्हणूनच सर्वांना पुन्हा एकदा आवाहन करतो, की सर्वांनी 7 तारखेच्या शिबिराची सकाळी 9:30 वाजता इथं येऊन त्याचा लाभ घ्यावा, ही विनंती करतो. आपल्यासोबत बोलण्यासाठी फाउंडेशनचे आणखी काही पदाधिकारी उपस्थित आहेत. आपला परिचय सांगा. नमस्ते. मी राहुल बोबडे, एकता फाउंडेशनच्या उपाध्यक्ष म्हणून काम पाहत आहे. मी सर्व बिब्बी ग्रामस्थांना आणि पंचक्रोशीतील लोकांना विनम्रपणे अभिवादन करतो, की आमची संस्था ही एक रजिस्ट्रेशन संस्था आहे आणि या संस्थेमार्फत धर्मादायकतात रजिस्ट्रेशन झालेलं आहे.
या संस्थेच्या माध्यमातून आम्ही आतापर्यंत कितीतरी कामचे केलेले आहेत, करत आहोत आणि भविष्यात करणारही आहे. या संस्थेच्या माध्यमातून आम्ही ज्या काही शासकीय योजना असतील त्या तळागाळापर्यंत पोहोचवण्याचा नेहमीच प्रयत्नशील आहे. या संस्थेतील सभासद हे गावातील रहिवासी असून एक त्यांचं बालपण गावातच झालं आणि कार्यरत पण गावातच आहे. एक चांगल्या आपण काहीतरी समाजाचं देणं लागतो या उद्देशानं आम्ही ही संस्था स्थापन केलेली आहे आणि या संस्थेमार्फत आम्ही मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे. तर मी परत एकदा बिब्बी आणि पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थांना, महिला वर्गांना तसेच वयोवृद्ध लोकांना विनम्र आवाहन करतो की या शिबिराचा सर्वांनी जास्तीत जास्त लोकांनी फायदा घ्यावा आणि आम्हाला सहकार्य करावे ही मी सर्वांना विनंती करतो. धन्यवाद. आपल्यासोबत बोलण्यासाठी आणखी काही पदाधिकारी उपस्थित आहेत. आपला परिचय सांगा सर. नमस्कार, मी नितीन नारायण बोबडे, सचिव एकता फाउंडेशन बिब्बी. आपण आपल्या बिब्बी गावामध्ये एकता फाउंडेशन बिब्बी ही एक सामाजिक संस्था स्थापन केलेली आहे की आपण सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून आपण समाजाप्रती काहीतरी देणं लागतो आणि ते देणं पूर्ण करण्याच्या उद्देशानं ही सामाजिक संस्थेचं आपण स्थापना केलेली आहे आणि या संस्थेच्या माध्यमातून अनेक सामाजिक कामं करण्यासाठी आम्ही सगळेजण एकत्रित आलो आहोत. खरं तर असं म्हटलं जातं की शरीर माध्यम खलु साधनम. आपलं शरीर जर चांगलं असेल तर आपण आपल्या आयुष्यातील सगळी ध्येय साध्य करू शकतो आणि त्या उद्देशाला अनुसरून आपण आपल्या संस्थेमार्फत आरोग्य तपासणी शिबिर या ठिकाणी आयोजित केलेलं आहे की या आरोग्य तपासणीच्या माध्यमातून आपल्याला जर काही आजार असतील, शारीरिक आजार, तर त्याचं निदान होतं आणि ते निदान झाल्यानंतर आपण त्याच्यावर उपचार करू शकतो. आजपर्यंत आपण आपल्या आसपास पाहिलंय की बऱ्याचशा अशा घटना घडलेल्या आहेत की माणसाला एखादा अचानक त्रास जाणवतो आणि त्या त्रासामध्ये त्या माणसाचा मृत्यू देखील झालेला आहे. अशा अनेक घटना आतापर्यंत आपल्या अवतीभोवती घडलेल्या आहेत. तर शारीरिक आरोग्याच्या बाबतीत आपल्यामध्ये जाणीव जागृती निर्माण व्हावी, त्याचबरोबर आपल्या आजाराचं निदान वेळेत व्हावं आणि आपल्याला आपलं शरीर स्वास्थ्य चांगल्या प्रकारे राखता यावं या उद्देशानं हे आरोग्य तपासणी शिबिर आपण आयोजित केलेलं आहे आणि या आरोग्य तपासणी शिबिराचा आपल्या बिब्बी गावातील आणि पंचक्रोशीतील जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असं मी आवाहन करतो. धन्यवाद. या विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत वारकरी संप्रदायाचे काही प्रतिनिधी उपस्थित आहेत. काय सांगाल आपण या आरोग्य शिबिराबद्दल? जय हरी सर्वांना. संत तुकाराम महाराज म्हणतात की विठ्ठलाच्या नामाच्या उच्चाराने जन्माचे आजार म्हणजेच भवरोग नष्ट होतात. तुटेले भवर संचित माने भोग, ऐशी विठोबाचे नाम उच्चारित खडे जन्म, वसन सखे पाप नामाचे प्रतापी ताप, तुका म्हणे हरी कृपा करीतो निर्धारी. तर विठ्ठल नामाने सर्वांचेच कल्याण होते, रोग नष्ट होते. तसेच आता विठ्ठल वारीचा आषाढी वारी चालू होत आहे. तरी सर्व वारकऱ्यांना नम्र विनंती आहे की एकता फाउंडेशन तर्फे आपल्या गावामध्ये शिबिर ठेवलेलं आहे. तरी वारीला जाताना कोणा आजारी असेल, काय असेल किंवा कोणाला काय त्रास होत असेल, चालू वारीमध्ये त्रास होण्यापेक्षा आपल्याला हितच आपल्याला त्याची जाणीव झाली तर आपण त्याच्या औषध गोळ्या बरोबर घेऊन जाऊ शकतो. आपली वारी चांगली होऊ शकते. तरी माझे बिब्बी पंचक्रोशीतील सर्व वारकऱ्यांना, भजनी मंडळांना विनंती आहे की आपण एकता फाउंडेशन तर्फे ठेवलेल्या आरोग्य शिबिरामार्फत सर्व चेकिंग करून घ्यावे ही नम्र विनंती. आणि जय हनुमान भजनी मंडळ दिंडी पंचक्रोशी यांच्यातर्फे सगळ्यांना आवाहन करण्यात येत आहे की याचा लाभ घ्यावा. धन्यवाद. बिब्बी आणि बिब्बी पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थांना आणि आपल्या सर्व प्रेक्षकांना एक आवाहन करण्यात येत आहे की या आरोग्य शिबिराचा लाभ घेण्यासाठी सर्व महिला, वयोवृद्ध नागरिक, तरुण, वारकरी संप्रदायातील काही लोक असतील त्यांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घेण्यासाठी उपस्थित राहावं व फाउंडेशनच्या या कार्यासाठी आपला बहुमूल्य वेळ द्यावा.